गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूयात ठळक घडामोडी। माझे सहकारी आदरणीय धैर्यशील माने, विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं असे आदरणीय प्रकाश आवाडे, कर्नाटकमधल्या माजी मंत्री आमदार शशिकलाताई, मकरंद देशपांडे, माझे जुने सहकारी सुरेश हळवणकर, त्याचप्रमाणे रवींद्र माने, राजवर्धन पाटील, अमृत भोसले, PM पाटील, भाऊसाहेब आवळे, मंचावर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, इचलकरंजी हे महाराष्ट्रातलं फार महत्त्वाचं असं शहर आहे। मसोबाच्या रूपाने या शहराला मोठा आशीर्वाद मिळालेला आहे आणि इथल्या उद्योजकांनी याला खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचं मँचेस्टर बनवलेलं आहे। कारण आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल तर 2 क्षेत्र महत्त्वाची आहे। पहिलं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र, उद्योग आणि व्यापार, आणि दुसरं शेतीचं क्षेत्र आहे। पण उद्योग क्षेत्रात जर प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, तर उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम डेव्हलप केलं पाहिजे। जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन। खरे जर आपल्याला उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे। आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक आहे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन। मला चांगला अनुभव मिळाला की मी शिपिंगचाही मंत्री होतो, वॉटर रिसोर्सेसचाही मंत्री होतो, MSMEचाही मंत्री होतो आणि रस्त्याचाही मंत्री आहे। त्यामुळे निश्चितपणे आपल्या देशामध्ये माझ्या हे लक्षात आलं की आपण जोपर्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती आणि विकास काही होऊ शकत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी 95 ते 2000 साली मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई शहरामध्ये 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची संधी मला मिळाली। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांच्यावर मला कुठल्याही प्रकारची टीका नाही करायची, पण जवाहरलाल नेहरूंनी जे इकॉनॉमिक मॉडेल निवडलं
ते रशियापासून प्रभावित झालेलं मॉडेल निवडलं. ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, तो चीनच्या अध्यक्षांनी आमच्या शिष्टमंडळाला आणि मला चीनमध्ये निमंत्रित केलं होतं. ज्यावेळी मी शांघायमध्ये गेलो, त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट झाली होती. जे आपल्याकडे जसे NRI आहे, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, तसं मंगोलियन वंशाचे नॉन रेसिडेन्शियल चायनीज जगामध्ये खूप श्रीमंत आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट चायनात आणली आणि चायनाच्या विकासाला सुरुवात झाली. मी ज्यावेळी चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात गेलो, तेव्हा तिथल्या प्रमुख लोकांना मी प्रश्न विचारला की तुमचा लाल झेंडा सोडून बाकी सगळी कम्युनिस्ट पार्टी बदलून गेली, तुम्ही आता लिबरल इकॉनॉमी गोष्ट करता आहात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही देशाच्या हिताकरता ते करण्याचं ठरवलं. आज लाल झेंडा आणि कम्युनिस्ट विचार रशिया आणि कम्युनिस्ट चायनामधून संपला. तुम्हाला जर कधी हंगेरी नावाच्या देशात जाण्याची संधी मिळाली तर हंगेरीची जी राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये एक मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या एका कोपऱ्यामध्ये खूप मूर्त्या अशा उखडलेल्या आहेत, त्या कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत. कार्ल मार्क्सपासून लेनिनपर्यंत सगळ्यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवल्या आहेत. मी ज्यावेळी तिथे गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं की इथे का ठेवल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात क्रांती झाली तेव्हा लोकांनी या सगळ्या मूर्त्या उखडून टाकल्या आणि त्या शेवटी एका ठिकाणी या बगीच्यामध्ये ठेवल्या आहेत. म्हणजे कम्युनिस्ट पार्टी रायटिस्ट असो, लेनिनवादी असो की मार्क्सवादी असो, जवळपास संपल्या. त्यावेळी 3 विचार महत्त्वाचे होते. एक होता कम्युनिस्ट विचार, दुसरा होता समाजवादी विचार आणि तिसरा होता पुंजीवादी. पण काळाच्या ओघामध्ये आता कम्युनिस्ट पार्टी आणि त्याचा विचार कुठे राहिला नाही. समाजवादी पार्टी जी होती त्याचेही नेते मोठमोठे होते. जॉर्ज फर्नांडिस साहेब, मधु लेमय, मधु दंडवते, लोहिया यांचा मोठा बोलबाला होता. पण समाजवादी पार्टी पण संपली आणि जी पुंजीवादी अवस्थेचे समर्थक होते त्यांची एक स्वतंत्र पार्टी होती आणि ती पार्टी गुजरातमध्ये आणि मुंबईमध्ये अनेक लोक त्यामध्ये होते. अमेरिकन पुंजीवादी अर्थव्यवस्था, लिबरल इकॉनॉमीचे ते समर्थक होते, ती पण संपली. या तिन्ही विचाराच्या नंतर स्वाभाविकपणे जगामध्ये असा विचार आला, आपल्याला प्रगती आणि विकास करायचा असेल तर कोणतं मॉडेल आपण निवडलं पाहिजे. आणि विशेष रूपाने आपल्या भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाचं मॉडेल निवडलं होतं. स्टील फॅक्टरी सरकारने काढल्या, टेक्स्टाईल मिल सरकारने काढल्या, पॉवर प्रोजेक्ट सरकारने काढले, एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स सरकारने काढलं, कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी सरकारने काढल्या. आणि दुर्दैवाने हे सत्य आहे की जिथे राजा व्यापारी बनतो तिथे जनता भिकारी बनते. ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी असं म्हटलं जातं. आणि मी हे याकरता म्हणू शकतो की माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे डिसइन्व्हेस्टमेंटची आणि दररोज अजेंडा येतो आणि प्रत्येक ह्याच्यात घाटा. एअर इंडियामध्ये 70,000 कोटी रुपयाचा घाटा होता. खरं म्हणजे टाटाकडनं एअर इंडिया घेण्याची काही गरज नव्हती आणि त्यामुळे या सगळी मॉडेल फेल झाली. मग यातला मॉडेल कोणता आहे, तर यातला महत्त्वाचा मॉडेल कोणतं असेल तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मी मंत्री झालो त्यावेळी बजेटमध्ये पैसे नव्हते, कमी पैसे होते आणि मी ठरवलं की पहिले महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजे. आणि ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुंबई शहरामध्ये जर उड्डाणपूल बांधायचे असतील, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायचा असेल
आणि वरळी बांद्रा बांधायचा असेल तर 5 वर्षाचं बजेट यांनाच दिलं तर मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकरता काही उरणार नाही. आणि म्हणून द इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट ही गिविंग मोर प्रायोरिटी टू रूरल ट्रायबल ॲग्रिकल्चर अँड रूरल इंडिया. आणि म्हणून त्यावेळी मी 16,000 गावांना रस्ते जोडण्याकरता बजेट दिलं आणि हे सगळं पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमधून केलं. त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आर पाटील आता नाही आहेत, जयंत पाटील आहेत. त्यांनी मला विचारलं की तुम्ही जर सगळे रस्तेच BOTवर काढता तर मग सरकारही BOTवर का देऊन नाही टाकत. पण हळूहळू सगळे माझ्याकडे यायला लागले आणि म्हणाले तुम्ही हे काम BOTत करून द्या. कारण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्याकरता 8 ते 9 तास लागत होते आणि घाटामध्ये जर एखादा ट्रक उलटला तर अजून वेळ लागायचा आणि आता 2 तासात जातात. तर 2 तासामध्ये आपलं पेट्रोल डिझेल कमी उपयोगात येतं, वेळ वाचतो आणि त्याच्या बदल्यात टोल द्यावा लागतो. कारण सरकारजवळ एवढे पैसे नाही आहेत. पण यातून शेवटी विकास होऊ शकतो. मी अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं एक वाक्य माझ्या ऑफिसमध्ये लिहून ठेवलं होतं. जॉन एफ केनेडी काय म्हणाले होते? त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, अमेरिकेतले चांगले रस्ते झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि रस्त्याच्या बरोबर विकास होतो. आता मुंबईपासून बंगलोरपर्यंत 800 किलोमीटरचा 54,000 कोटी रुपयाचा हायवे मंजुरी दिली आहे. आणि हा मुंबईच्या अटल सेतूपासून वळलं की तिथून पहिलं आता टेंडर पण निघालेलं आहे आणि हा डायरेक्ट मुंबई पुणे हायवेला पॅरलल रोड राहील, पुण्याच्या रिंग रोडवर येईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरपर्यंत 800 किलोमीटर आणि मुंबई ते बंगलोर हे अंतर फक्त 6 तासात पूर्ण होईल. आता आपल्या इथे काय झालं की हा जो कोल्हापूर पुणे रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कंजेशन आहे आणि त्यामुळे या रस्त्याचं पूर्ण कंजेशन दूर होऊन जाईल, म्हणजे कमी होईल. आणि हा जो मागासलेला भाग आहे सातारा सांगली जिल्ह्यातला त्या भागात इंडस्ट्री आणि बाकी सगळं डेव्हलप होईल. आपल्या इथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण नेहमी भाषणात बोलायचं. तुम्हाला बघा किती फायदा होतो. तुम्ही जर कधी मनालीला गेलात तर मनालीवरून रोहतांग पासपर्यंत जायचं असेल तर 3.5 तास लागायचे. आता अटल टनेल बांधली आहे, 3.5 तासाच्या ऐवजी आपण 8 मिनिटात येतो. आणि तिथून पलीकडे आलो की लडाख लेहपर्यंत हिमालयाच्या मधून आम्ही 8 टनेल बांधायला घेतल्या आणि रस्ता बांधायला घेतला. तिथून आपण कारगिलला येतो लडाख लेहवरून. तिथे आशियातली सगळ्यात मोठी टनेल 11.6 किलोमीटर 70-75% बांधून पूर्ण झाली. आणि ती गेल्यावर झेडमोर टनेल आहे जिथे आत्ता जी आतंकवाद्यांनी घटना घडली ती झेडमोर टनेल पूर्ण झाली आहे. आणि तिथून आपण श्रीनगरला येतो आणि श्रीनगरवरून आपण जम्मूला येताना 18 टनेल बांधल्या. आणि कटराच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेने अमृतसरवरून दिल्लीला येतो आणि दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे 1 लाख कोटीचा जवळपास बांधून पूर्ण झाला. आणि तिथून आपण सुरतला आलो की सुरतवरून आपण डायरेक्ट नाशिक, नाशिकहून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल, कर्नूलवरून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम. म्हणजे जेवढे दक्षिणेकडे जाणारे उत्तरेतले लोक आहेत ते आता कोल्हापूर आणि सोलापूरला येण्याची गरज नाही, ते सुरतवरूनच वळून जाणार आणि या ठिकाणचं ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदूषण कमी होणार. येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं. या ठिकाणी आपल्या इथे अनेक नद्या आहेत. त्या काळामध्ये आमच्या सरकारमध्ये आम्ही 107 नद्यांना जलमार्गामध्ये कन्वर्ट केलं.
आणि हे जलमार्गामध्ये कन्वर्ट केल्यानंतर 9 जलमार्गाचं काम पण झालं. पूर्ण ब्रह्मपुत्रामध्ये जलमार्ग केला. आणि त्यावेळच्या बांगलादेशच्या प्रधानमंत्री दिल्लीला आल्या होत्या आणि सुषमाजींनी मला सांगितलं की यांची इच्छा आहे की बांगलादेशमध्ये मुंगली पोर्ट आहे, तिथपर्यंत तुम्ही हे पोहोचवून द्या, हे ड्रेझिंग करून तिथे जलमार्ग बनवून दे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हटलं काय करायचं आहे? म्हणजे तुला करता आलं तर कर, बांगलादेशशी आपले खूप चांगले संबंध आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मी करून देतो. मी 290 किलोमीटर बांगलादेशात घुसूनही जलमार्ग बांधला आणि मुंगळी पोर्टापर्यंत पोहोचलो. आता बांगलादेशमध्ये मी तुमची बचत करून देणार आहे. तुम्ही सध्या जे कंटेनर पाठवता ते JNPTला पाठवता. JNPTचा कंटेनर जाता कोलंबोला, कारण तिथे ट्रॅफिक जाम आहे खूप, आणि कोलंबोवरून मग ते चितगावला जातं. मी आता नवीन सुरू केला मार्ग, आत्ताच एक 8 दिवसात ते सुरू झाला, की तुमचा कंटेनर डायरेक्ट रेल्वेतून जाईल हल्दियाला आणि हल्दियावरून डायरेक्ट जाईल बांगलादेशमध्ये. त्या नदीच्या द्वारे 5 पोर्ट आहे, रिव्हर पोर्ट, डायरेक्ट बांगलादेशमध्ये चितगावपर्यंत जाऊ शकेल. आणि तुमची लॉजिस्टिक कॉस्ट 2.5 लाखाची जी आहे ती 1.25 लाख, 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत येईल. अर्धा पैसा वाचेल. आपल्या इथल्या सगळ्यात मोठी समस्या आहे की आपल्या देशामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट 14 ते 16% आहे. चायनामध्ये 8 ते 10% आहे. अमेरिकेमध्ये आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ती 12% आहे. आणि आपण 16% असल्यामुळे, आपली लॉजिस्टिक कॉस्ट जास्त असल्यामुळे एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह होत नाही. आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथल्या कापसाच्या, आमच्या विदर्भात कापूस होतो, त्याच्या जीन्समधून जे आम्ही बेल तयार करतो त्या मार्गाने डायरेक्ट बांगलादेशमध्ये जाऊ, सूत जाऊ शकतं, कपडा जाऊ शकतो. आणि माझा अंदाज जर बरोबर असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त कपड्याचं मार्केट बांगलादेशमध्ये आहे, कारण तिथे रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय जगात पहिल्या नंबरवर होता. त्यामुळे आज ही पण एक अपॉर्च्युनिटी आहे, ब्लेसिंग इन डिस्गाईज. आज बांगलादेशमधली परिस्थिती थोडी बिघडली असल्यामुळे इचलकरंजीमधून आपण आपलं एक्सपोर्ट लॉजिस्टिक कॉस्ट कमी करून जर पाठवलं तर आपल्याला जास्तीत जास्त एक्सपोर्ट करता येईल. आणि आपल्या देशाकरता एक्सपोर्ट वाढवणं आणि इम्पोर्ट कमी करणं ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आपली इकॉनॉमी जर आपल्याला ग्रोथ रेट वाढवायची असेल तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. आज आपल्या शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे, कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किटं महाग आहे. टमाटर संत्रे स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. याचं कारण आपण ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीत जेवढ्या करायला पाहिजे तेवढ्या नाही उघडू शकलो. कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग प्लांट नाही उघडू शकलो. ब्राझीलमध्ये विशेषतः साखरेचा भाव ब्राझील ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, कारण आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. पण आता आम्ही जसं मागच्या वेळी इथेनॉल सुरू केलं तर आज मागच्या वर्षी मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता. यावर्षी इथेनॉल सुरू झाल्यामुळे मक्याचा भाव 2400 रुपये क्विंटल झाला. जर शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचा असेल तर आज साखरेमध्ये, मी आत्ता येत असताना मंगळवेढ्याला एक साखर कारखानदार मला भेटले. ते म्हणाले तुम्ही इथेनॉल जर नसतं सुरू केलं तर आमच्या साखर कारखान्याचे आमचे बँड बाजा वाजला असता, तुम्ही वाचवलं. कारण आज साखर कारखाने इथेनॉलमुळे टिकले. शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल, मोलायसेस टू इथेनॉल, बी हेवी मोलायसेस टू इथेनॉल, कॉर्नपासून इथेनॉल, तांदूळापासून इथेनॉल, ज्वारीपासून इथेनॉल, बायोमासपासून इथेनॉल. आसाममध्ये नुमालीगडला आपण आता बांबूपासून इथेनॉल तयार केला आहे. आणि आता इथेनॉल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे. आमच्या सरकारची सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल तर आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट होतं. 22 लाख कोटी. आणि हे सगळं पेट्रोल, डिझेल, गॅस आपण इम्पोर्ट करतो. मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी आग्रह धरला की हे इम्पोर्ट आपल्याला समाप्त करायचं आहे. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, ई रिक्षा, मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई रिक्षा सगळं आपण देशात आणलं. आणि आता आपण इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्याही पण आणल्या.
ज्याचा मी उल्लेख केला ती टोयोटोची इनोवा गाडी माझ्याकडे आहे. ती 100% इथेनॉलवर चालते आणि त्याचा ॲव्हरेज पेट्रोलशी तुलना केली ती 60% वीज तयार करते. तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो. 25 रुपये लिटर. आता टाटा, महिंद्र, टोयोटो, हुंडाई, सुझुकी सगळ्यांच्या गाड्या 4 महिन्यात बाजारात येणार आहे. आणि इंडियन ऑइल 400 पंप महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात सुरू करणार आहे. म्हणजे या राज्यातून आपण पेट्रोलला रिप्लेस करायचं आहे. आणि हे जर केलं आणि आपण ही 10 लाख कोटीची इकॉनॉमी झाली तर याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, इथेनॉल ज्यापासून तयार होतं त्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून ज्या नीती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पंडित नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी सिंचनाकरता प्राधान्य नाही दिलं, गावं जोडण्याकरता प्राधान्य नाही दिलं. मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी मला बोलावलं आणि मला सांगितलं की प्रत्येक गावाला जोडणारी एक योजना तयार करा. त्यावेळी नाबार्डचे चेअरमन माझ्याबरोबर होते, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. आणि त्यांनी अभ्यास केला आणि त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की जर आपण प्रत्येक गावात उत्तम मजबूत रस्ता बनवला तर आपल्या देशाचा GDP 1,15,000 कोटी रुपये वाढेल. कारण गावाची स्थिती कशी होती, गावामध्ये शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर शिक्षण नाही. दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर दवाई नाही, तिन्ही असेल तर कोण मरायला देईल असे दवाखाने होते. मी काँग्रेसच्या राज्यामध्ये विद्यार्थी होतो, शेती थोडी बघायचो आणि मी एक डेअरी टाकली होती. बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज घेतलं, 6 गाई घेतल्या, 2 म्हशी घेतल्या. आणि ज्यावेळी पहिलं वेत झालं बरोबर मिळालं आणि मग गाय खाली झाली, म्हशी खाली झाल्या तर गावातला डॉक्टरच राहत नव्हता गावात. गाय गरम झाली, माणूस गेला डॉक्टर, डॉक्टर नाही नागपुरात. ना हेल्या कामात आला ना डॉक्टर कामात आला. आणि शेवटी सगळ्या गाई म्हशी मी विकून टाकल्या आणि अक्कल खात्यात जमा केल्या. कारण खेड्यांना निग्लेक्ट केलं. गांधीजी म्हणायचे की आपली 90% लोकसंख्या गावात राहते आणि आज या 75 वर्षात 30 ते 35% लोकसंख्या ग्रामीण भागातली कमी झाली. याचं कारण 75 वर्ष जे स्वातंत्र्य मिळालं त्यातली 60 वर्ष काँग्रेस पक्षाला मिळाली. ग्रामपंचायत काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, महानगरपालिका, नगरपालिका काँग्रेसच्या, दिल्लीत मुंबईत राज्य काँग्रेसचं. पण धोरणं चुकीची स्वीकारल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर लोक मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता गावं सोडून सगळे रोजगाराकरता तिकडे गेले. आणि म्हणून आज मला या गोष्टीचा आनंद आहे की या देशाचा विकास होत असताना या देशातल्या ग्रामीण भागाचा कसा विकास झाला पाहिजे या दृष्टीने एक इंटिग्रेटेड पॉलिसी यावेळी सरकारने तयार केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनाकरता पाणी मिळालं पाहिजे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की मी जेव्हा आज मला खूप आनंद झाला. मी हेलिकॉप्टरवरून येत असताना मी ज्यावेळी येत होतो त्यावेळी अनेक वेळा मी हेलिकॉप्टरने वरतून आलो. पण आज मी बघितलं की मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये मी महाराष्ट्राला 6,000 कोटी रुपये दिले आणि बळीराजा योजनेमध्ये 6,000 कोटी असे 12,000 कोटी दिले. हे टेंबू म्हैसाळ प्रकल्प मी दिलेल्या पैशातून नंतर पूर्ण झाले. जे प्रकल्प 50%च्या वरती काम झालं पण जे बंद पडले होते 10-15 त्याच्याकरता 6,000 कोटी दिले. आणि मला आनंद झाला की मी मंगळवेढ्यावरून जेव्हा उडून इकडे येत होतो तर पहिले तर सांगोल्यानंतर तर हिरवं दिसायचंच नाही. आज सांगली आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सगळं हिरवं हिरवं होतं. याचं कारण त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम आमच्या सरकारने केलं. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. आमच्याकडे विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मूळ कारण पाणी आहे. आणि मी मंत्री किंवा नेता म्हणून नाही सांगत, मला 9 डॉक्टरेट मिळाल्यात डिलीट आणि त्यापैकी 5 कृषी विज्ञानावर आहे. मी स्वतः 4 साखर कारखाने चालवतो.
बायोफ्युएल तयार करतो. मी आता या ठिकाणी हळदणकरांना सांगत होतो की तुमच्याकडे जे रेडीमेड गारमेंटची कतरण निघते ना, त्याच्यामधून मी गालिचे तयार करतो. 1500 महिलांना काम मिळालेलं आहे आणि एवढा सुंदर गालिचा आहे की मी जेव्हा लोकांना प्रेझेंट देतो तेव्हा केवढाचा आहे, तर 10,000चा, 15,000चा. एक TVSचे मालक होते, ते म्हणे 40,000चा. मी म्हटलं या 400 रुपये में बनता है और 500 रुपये में बेचते हैं. 1500 महिलांना काम मिळालं. वेस्ट टू वेल्थ, नॉलेज टू वेल्थ अँड वेस्ट टू वेल्थ. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्यमशीलता, स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशन याला प्राधान्य मिळालं. कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज आपल्याकडे स्टार्टअप, IT इंजिनियर केवढं चांगलं काम करत आहेत. मी आता बऱ्याच वेळा पॉलिटिकल सभेत तर नाही बोलत, पण बाकीच्या कार्यक्रमात माझं भाषण होतं. सध्या जगात मला पुष्कळ व्ह्युअर्स मिळतात, 25 कोटी आहेत. आणि यूट्यूबने परवा मला सोन्याची डिश दिली, 25 कोटी माझं भाषण ऐकतात. तर त्याच्यामुळे मी ते सगळे गरिबाच्या कल्याणाकरता देऊन टाकतो पैसे. पण मी पाहिलं की सगळ्या देशामध्ये, जगामध्ये तरुण माणसाच्या मनात नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन याचं आकर्षण आहे. की आपल्या इथे नॉलेज ही पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण आणि ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. आणि या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा जर तुम्ही नीट उपयोग केला तर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद आहे की अमेरिकेमध्ये पहिल्या 10 उत्तम डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. मी जपानमध्ये गेलो होतो. जपानच्या प्रधानमंत्र्यांना भेटलो. त्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी मला विचारलं की तुमच्या देशातले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे काही जर्म्स आहेत का, स्पेशल किडे आहेत का, की ते एवढे हुशार कसे. तर आज जगामध्ये सगळीकडे IT मध्ये आपले भारतीय इंजिनियर उत्तम काम करत आहे. आणि आपल्या भारतामध्ये दर महिन्याला करोडो रुपये डॉलरमध्ये कमवून आपल्या आईवडिलांकडे पाठवतात. येणाऱ्या काळामध्ये नॉलेज, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन या सगळ्या बाबतीत आपला देश पुढे चालला आहे. आपण 900 मेडिकल कॉलेजेस उघडतो आहे, IIT, IIM उघडतो आहे, अनेक उघडले. आणि एवढंच नाही तर स्किल डेव्हलपमेंटमधून आपण ग्रामीण भागातल्या तरुण माणसाला ट्रेनिंग देऊन त्याला आपण उत्तम तयार करून रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. हा देश बदलला पाहिजे. हा देश सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. आपला देश हा जगातली आर्थिक महाशक्ती झाला पाहिजे. हा देश जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली पाहिजे. हा देश $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. हे स्वप्न आपण उराशी बाळगलं. राजकारणामध्ये केवळ आमदार आणि मंत्री बनण्याकरता आपण आलो नाही. राज नाही, समाज बदलना है. अँड पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. हे समजून काम केलं पाहिजे. राष्ट्रवाद, नॅशनलिझम, राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि विकास हा आमच्या विचाराचा आत्मा आहे. आणि राष्ट्र जर समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. आणि उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट शेवटच्या पायद्यांवर उभा असणारा शोषित पीडित माणूस हे उद्दिष्ट आहे. जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू. आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं काम पूर्ण झालं असं मी समजू. हे अंत्योदयाचं सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाल उपाध्यायांनी दिलेलं आमचं उद्दिष्ट आहे. मी आता काही दिवसापूर्वी BBCच्या कार्यालयात गेलो. काही फॉरेनचे पत्रकार होते, काही भारतातले पण होते. त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यात कोणतं मोठं काम झालं आहे? तुम्ही खूप टनेल्स बांधले, रोड बांधले, लाखो करोडचे, सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं? तर मी त्यांना सांगितलं मी 2014ला मंत्री झालो. माझ्या लहानपणी मी माझ्या शहरात माझ्या आईबरोबर, बहिणीबरोबर एका सायकल रिक्षात बसायचो. आणि त्या सायकल रिक्षात बसलेला माणूस आम्हाला खिचत वरती न्यायचा चढावावरून.
तेव्हा त्याच्या अंगातून घाम गळायचा ते मी लहानपणी बघितलं. ते बघितल्यावर मला खूप वाईट वाटायचं. नंतर मला कळलं की डॉक्टर राम मनोहर लोहिया असं म्हणाले. हे मुलायम सिंग यादवनी पार्लमेंटमध्ये मी जेव्हा बिल आणलं होतं तेव्हा ते बोलले होते की राम मनोहर लोहिया असं म्हणाले की मी आयुष्यात या रिक्षात बसणार नाही, कारण गरीब माणसाचं शोषण करणारी ही प्रथा आहे. दीनदयाल उपाध्याय असं म्हणाला की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल तो या देशातला सुनहरा दिवस होईल. मी सगळ्या IITच्या लोकांना बोलवलं, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट लोकांना बोलवलं आणि मी सांगितलं मला मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणि ई कार्ड तयार करून पाहिजे. मी पार्लमेंटपर्यंत लढलो आणि मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा देशात आणला. आणि मला आज आनंद आहे की जे 1.5 कोटी लोक, ज्यातले 70% शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजातले लोक धंदा करत होते, ते 1.5 कोटी लोक आता मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा चालवतात. आणि आता 1 क्विंटलचं पोतं कोणी पाठीवर ठेवत नाही तर ते ई कार्टमध्ये देऊन घेऊन जातात. हे क्रांतिकारी परिवर्तन झालं. या समाजामधली विषमता संपली पाहिजे. समाजामधली जातीवाद, छुवाछूत, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात नाही विचारत, छत्रपती शिवाजी महाराजांची जात नाही विचारत, राजर्षी शाहू महाराजांची जात नाही विचारत, आपण महात्मा ज्योतिबा फुलेंची जात नाही विचारत, आपण ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची, गाडगे महाराजांची, तुकडोजी महाराजांची आपण जात नाही विचारत. माणूस हा जातीने नाही, माणूस हा गुणांनी मोठा आहे. मी पण खासदार झालो 3ऱ्यांदा. मी नाही करत जातीवाद. मी सांगितलं लोकांना की तुम्हाला पटलं तर मला मत द्या, नाही तर नका देऊ, पण मी नाही करणार आहे. मी नेहमी लोकांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला जेव्हा हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा तुम्ही असा नाही विचार करत का माझा जातवाला याच्याकडे करून घ्या. तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे. तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं असेल तर जिथले चांगले पदार्थ आहे, जिभेला आनंद मिळतो, तिथे तुम्ही जाता. तेव्हा नाही विचार करत आपला जातवाला याच्याकडे खाऊन घ्या. कपडा घ्यायचा असेल तर जिथे स्वस्त आणि चांगला मिळेल त्याच्याकडनं घेतो. मग मतदान द्यायच्या वेळी हा का विचार करता? जर या देशाचं भविष्य बदलवायचं असेल तर तुम्ही जर चांगले नेते आणि चांगल्या पार्टीच्या मागे उभे नाही राहणार तर कसा देश बदलणार आहे? आणि म्हणून लोकांनी जेव्हा लोकांमध्ये प्रगल्भता येईल आणि विचार करून जेव्हा लोक मत देतील तेव्हा आपोआप राजकारण बदलेल. जेव्हा नेत्यांना कळतं की लोकांना हे आवडत नाही, नेते हुशार आहेत, तुमचा रंग पाहून ते लगेच बदलतात. त्यांना माहीत आहे कोणती टोपी घातली की निवडून येणार आहे. लोकांचा मूड कुठे आहे, बरोबर ती टोपी घालतात. म्हणजे नेते हुशार आहेत. पण तुम्ही जोपर्यंत आग्रही राहणार नाही की नाही आम्हाला असाच नेता पाहिजे, तोपर्यंत तुमच्या स्वप्नातला भारत, तुमचे भवितव्य बदलणारा होऊ शकत नाही. मला कळलं की घराणेशाहीवर काहीतरी त्यांनी अर्धच सांगितला. कोणाचा मुलगा असणं हा गुन्हा नाही आहे. मी पण अध्यक्ष होतो भाजप. माझी आणि मोदीजींची भूमिका एकच आहे की त्यामुळे आम्ही आग्रहाने सांगितलं की नाही. पण एक गोष्ट आहे की कोणाचा मुलगा असणं हा गुन्हा नाही, पण जनतेचा आग्रह असेल, आई वडिलांचा नाही. जेव्हा जनता त्याला चॉईस करते की आम्हाला हा उमेदवार पाहिजे, तो कोणाचाही मुलगा असो त्याला उमेदवारी देण्यात गैर नाही. आणि इथली उमेदवारी जी मिळाली ती जनतेच्या आग्रहाखातर मिळाली. ते जिल्हा परिषद सदस्य होते, त्यावेळी माझं भाषण त्यांना लागू पडत नाही. पण ते राजकारणामध्ये असं की इकडले तिकडले वाक्य जोडून रोज सुरू असतं. मला विश्वास आहे की मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलणार आहे. आता बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही, आम्ही बदलवू देणार नाही. आणि कोणी असा प्रयत्न केला तर ते होऊ देणार नाही. मी लॉ ग्रॅज्युएट आहे, वकिली नाही केली, पण 3ऱ्या वर्षाला आम्हाला संविधानाचा पेपर होता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 4 पार्टमध्ये आपलं संविधान आहे आणि पहिल्या पार्टमध्ये संविधानाची मूलतत्व आहेत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस झाली होती, सगळ्या वकिलांना माहिती आहे, केशवानंद भारती केस. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 10 सुप्रीम कोर्टाचे जज असं खंडपीठ होता.
आणि त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. मग हे मूलभूत तत्व कोणती होती? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच. आणि हे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की हे बदलू शकत नाही. मग घटनेला तोडण्यान मरोडण्याचं काम आणि घटनेच्या धज्जिया उडवण्याचं काम कोणी केलं? 1975 साली इमर्जन्सी लागली. त्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाला. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींची निवडणूक अवैध घोषित झाली. त्यांनी राजीनामा द्यायच्या ऐवजी त्यांनी घटना बदलवण्याकरता बिल पार्लमेंटमध्ये आणलं आणि स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने बाबासाहेबाच्या घटनेच्या धज्जिया उडवल्या आणि पूर्ण घटना तोड म्हणून आपल्या स्वार्थाकरता टाकली. 77 साली जनता पार्टी आली आणि जनता पार्टीने आल्यानंतर पुन्हा त्या सगळ्या दुरुस्त्या करून घटना पूर्ववत केली. आता आम्ही हा इतिहास असताना उलटा चोर कोतवाल को डाटे. म्हणजे हे लाल पुस्तक घेऊन फिरून राहिले. अरे पहिले आपल्या घरी तर झाकून पहा. उलटा चोर कोतवाल को डाटे. म्हणजे या घटनेला खऱ्या अर्थाने तोडण्याचं पाप इमर्जन्सीच्या काळात झालं आणि आता आमच्या नावाने ओरडतात. मुसलमानांना सांगतात देखो ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. मी तुम्हाला विचारू इच्छितो, भारत सरकारच्या 67 योजना आहे. उज्ज्वला योजनामध्ये 9.5 कोटी लोकांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या मिळाल्या. आयुष्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंत अनेक लोकांना मदत मिळाली, हार्टचे ऑपरेशन झाले. आणि आता लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक आमच्या भगिनींना महिन्याला पैसे मिळाले. कुठे खाली लिहिलं होतं का की दलित मुसलमानांनी अर्ज करता कामा नये, असं कुठे लिहिलं होतं? नव्हतं लिहिलं. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास और सबका विकास या आधारावरच आम्ही काम केलं. परंतु जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याची कोशिश होते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा प्रयत्न झाला. त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्याला महाराष्ट्राचं भविष्य बदलवायचं आहे. मला आपण सांगा, मी 10 वर्षापासून मंत्री आहे. याच्या आधी काही मंत्री झाले नाही का केंद्रात? मला एक सांगा, का बरं एक फूट तरी सिमेंट रोड होता का कुठं? मी सांगली जिल्ह्यामध्ये 10,000 कोटीचे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12,000 कोटीचे, सातारा जिल्ह्यामध्ये 9,000 कोटी रुपयाचे, सोलापूर जिल्ह्यात 16,000 कोटी रुपयाचे, 16,000 कोटी रुपयाचे कामं केली. मग आधी का नाही झालं? याचं श्रेय मला आहे का? नाही. याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं, आमचं सरकारच बनलं नसतं तर आम्ही मंत्री झालो नसतो. आणि मंत्री झालो नसतो तर काम करू शकलो नसतो. का टेंभू करता आणि म्हैसाळ करता किती चर्चा आणि किती वाद झाले मला माहिती आहे. मी रस्ते विकास मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी मला मनोहर जोशी म्हणे, नितीन तू हे याची योजना, मी हे पश्चिम महाराष्ट्र सिंचन कॉर्पोरेशनची घटना मी लिहिली आहे. पण मला खूप पैसे मिळाले. आता माझ्याजवळ एवढे पैसे आहे की मी कॅपिटल मार्केटला गेलो आणि माझं नाव लागलं का पैशाचा पाऊसच पडतो. आम्ही आत्ता इन्व्हिट मॉडेलमध्ये गेलो. 7 दिवस आमचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब झाला. मी पहिल्यांदा आमच्या मुलाबाळांबरोबर गोव्याला गेलो. पहिल्या दिवशी 7 तासात ओव्हर सबस्क्राईब झाला. एवढे पैसे यायला लागले, दनादन येत होते. तो घाबरला, मेंबर फायनान्स, तो रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी होता. त्याने मला, सर जल्दी आओ. मला क्यों? बोले इतना पैसा वापस कैसे करूँगा, ये 7 घंटे में ओव्हर सबस्क्राईब हो गया. मी गोवा सोडून सकाळच्या विमानाने मुंबईत आलो. स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, घंटा वाजवली आणि बॉन्ड इश्यू खतम केला. मला 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. इस देश में पैसे की कमी नहीं है, ईमानदारी से काम करने वाले लोगों की कमी है. माझ्याकडे नाही आला कुठला ठेकेदार. मी बोलू शकतो तुमच्या समोर. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे.
पण एकही ठेकेदार कधी कामाकरता माझ्याकडे त्याला यावं लागलं नाही. आणि म्हणून मी ठेकेदारांना सांगतो, काम खराब केलं साले रगड़ दूंगा तुमको, याद रखना. माल नहीं खाया, ठोकूंगा तुमको. अनेक ब्लॅकलिस्टेड केले, मोठ्या मोठ्या कंपन्यांना करून टाकलं. याचं कारण ही संपत्ती भारतीय जनतेची आहे. हे रोड कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे. हे रोड खऱ्या अर्थाने मालक तुम्ही आहात. जनतेच्या बद्दल सामाजिक दायित्वाची भावना ठेवून इमानदारीने काम करणारी पार्टी, सरकार आणि नेता असेल तर महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राहुलचं भविष्य पणावर नाही लागलं, तुमचं भविष्य पणावर लागलं. जेवढे मुद्दे प्रकाश भाऊंनी सांगितले यातले अनेक मुद्दे सुटण्यासारखे आहे. पण माझी सवय वाईट आहे, मला एकदम मी काय आश्वासन देऊ शकत नाही, मी खोटं बोलत नाही. आजपर्यंत हे कोणी पत्रकार मला प्रश्न नाही विचारू शकत. मी जे बोलतो ते करतो. तर तुम्ही मला आधी 2 दिवस आधी पाठवलं असतं तर मी तयारी करून आलो असतो. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जे ट्रॅफिक जामचं वगैरे सांगितलं तो नॅशनल हायवे नाही आहे, पण दिल्लीला या. हा खासदार साहेबांना घेऊन येतात नाही. मी ते ड्रायपोर्ट मंजूर केलेलं आहे की इथून डायरेक्ट तुमचा कंटेनर जगात कुठेही एक्सपोर्ट इम्पोर्ट होईल. फक्त जागा पाहिजे. ती जागा दिली की रेल्वेच्या बाजूला आणि ही जागा असेल तर दोन्ही बाजूनी हा ड्रायपोर्ट आणि मग बांगलादेशचा नवीन रस्ता मी करून दिला तुम्हाला. त्यामुळे तुमची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, तुम्ही जास्त कॉम्पिटेटिव्ह व्हाल. त्यामुळे मी जेवढे काही प्रश्न तुम्ही सांगितले ते नक्की सोडण्याचा प्रयत्न करील. राहुल आवाडे उच्च शिक्षित आहेत, कर्तबगार आहेत आणि आपले प्रश्न, आपला प्रश्नाबद्दलची सगळी जी महत्त्वाची प्रश्न आहेत ती विधानमंडळात आवाज उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार. तुम्ही राहुलला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सेवेची संधी द्या, ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मी कोल्हापूरला देवीचं दर्शन घेऊन लगेच विमानाने नागपूरला मला जायचं आहे. त्यामुळे वेळ कमी आहे, तरी मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार. आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार.